नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी कुटुंबियातील आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार पवार साहेब, जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पक्षातून, ते माननीय एकनाथ खडसे साहेब, राष्ट्रवादीचे आमचे दुसरे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल, आमचे दुसरे नेते माननीय आदरणीय छगनराव भुजबळ साहेब, खासदार सुनील तटकरेजी, खासदार सुप्रियाताई, राज्य जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पक्षातून, ते माननीय एकनाथ खडसे साहेब, राष्ट्रवादीचे आमचे दुसरे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल, आमचे दुसरे नेते माननीय आदरणीय छगनराव भुजबळ साहेब, खासदार सुनील तटकरेजी, खासदार सुप्रियाताई, राज्यातील मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि राज्याचे गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, नामदार राजेंद्र शिंगणेजी, आमचे दुसरे सहकारी नामदार जितेंद्र आव्हाडजी, ज्यांनी आत्ताच आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं ते अरुणबाई गुजराती, आमदार प्रकाश सोळंके, आमदार शशिकांत शिंदे, या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून या प्रवेश सोहळ्याला उपस्थित असणारे आपल्या जळगाव जिल्ह्यातील आमचे विधिमंडळातील सहकारी अनिल पाटील, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रमुख माननीय हाजी गफार मलिक साहेब, जळगाव ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, जळगाव जिल्ह्यातील आमचे दुसरे नेते माजी मंत्री माननीय गुलाबरावजी देवकर साहेब, आमचे सहकारी दिलीप वाघ साहेब, या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी संजय गरुड साहेब, जळगाव शहराचे अध्यक्ष अभिषेक पाटील, जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्वच मान्यवर, यादी फार मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माननीय श्रीयुत गर्जे साहेब, हेमंत टकलेजी, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, आदिती नलवडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खडसे साहेबांच्या बरोबर या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आलेले महाराष्ट्रातील आणि विशेषतः धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा या परिसरातून आलेले सर्व खडसे साहेबांच्यावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून अनेक वर्ष राजकीय वाटचालीत त्यांचे सहभागी असणारे त्यांचे सर्व सहकारी, खडसे साहेबांच्या कन्या सौ रोहिणीताई खडसे, या निमित्ताने या ठिकाणी आज ज्यांचा प्रवेश आहे त्या सर्वांचा उल्लेख प्रवेश करताना होईल, म्हणून मी त्यांची नावं घेऊन आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही. आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना अनिल गोटेंचं नाव मी विसरलो, अनिल गोटे आलेले आहेत, संतोष चौधरी आलेले आहेत, आपल्या सर्वांना सोशल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम घ्यायचा आदेश आदरणीय पवार साहेबांनी दिलेला होता. मी त्यांना पहिलं आश्वासन दिलेलं की 50च खुर्च्या घालू आणि सोशल डिस्टन्सिंग पूर्ण पाडण्याचं काम करू.
पण पवार साहेब मगासपासून आम्ही बघतोय दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने इतकी प्रचंड संख्या आत यायला लागली की ज्यांच्यावर जबाबदारी सोशल डिस्टन्सिंग टिकवण्याची होती ते सगळे नामोहरम झाले. आणि म्हणून मी आपली पहिल्यांदा सुरुवातीला या प्रचंड ओसडून वाहणाऱ्या गर्दीच्या बद्दल आपली दिलगिरी पहिल्यांदा व्यक्त करतो. पण कार्यकर्त्यांचाच उत्साह एवढा आहे की आणखीन याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं कार्यकर्ते बाहेर थांबलेले आहेत. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत 1990 साली पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने खडसे साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि मला आठवतं की तेव्हापासून मीही सभागृहात आहे. मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष असताना असे अनेक प्रसंग घडलेले आहेत की ज्यामध्ये खडसे साहेब विधिमंडळाचा एक सदस्य काय करू शकतो हे दाखवून त्यांनी दिलं. नंतरच्या काळात आपलं सरकार आलं आणि एक विरोधी पक्ष नेता सक्षमपणाने म्हणून खडसे साहेबांची कारकीर्द देखील आम्ही सगळ्यांनी पाहिलेली. 1914 साली आपलं सरकार गेलं. भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यानं नवीन सरकार आलं आणि खडसे साहेबांचा एक दिग्गज नेता त्या सरकारमध्ये मंत्री झाला. पण 4-5 वर्षात अशा काही घटना झाल्या की पहिल्या रांगेत बसलेल्या नेत्याला जाणीवपूर्वक कट कारस्थानं कदाचित झाली असतील, मी त्याच्यावर भाष्य आज करत नाही, पण पहिल्या रांगेत बसलेल्या नेत्याला सभागृहातल्या मागच्या रांगेवर जाऊन बसवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षात झालं. सभागृहामध्ये हे सगळे प्रश्न आम्ही मांडले. मला वाटतं सभागृहात खडसे साहेबांच्यावर जो अन्याय चालू आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त मीच बोललो असेल. मी साहेब एक प्रश्न विचारलेला होता, त्याचं उत्तर अजूनही महाराष्ट्राला मिळालेलं नाही. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? पण पवार साहेब मी हा प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळी समोरच्या बाजूने सगळे गालात हसत होते. आजही त्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला खात्री आहे आजही ते टीव्ही बघत असतील आणि त्यांना आज कळलं असेल की टायगर अभी जिंदा है. आणि आज त्यांना कळेल की अभी भी पिक्चर बाकी है. महाराष्ट्राच्या राजकारणात सुडाचं राजकारण कधी आम्ही ऐकलेलं नव्हतं. तशी आपली महाराष्ट्राची संस्कृतीच नाहीये. प्रश्न सोडवणं, एकमेकाला सहाय्य करणं, अगदी विरोधी पक्षात असला तरी त्याच्या सकारात्मक उपयोगी पडण्याचं काम हे अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून पवार साहेबांच्या पर्यंत आम्ही सगळ्यांचं पाहिलं. बऱ्याच वेळेला आम्हालाही प्रश्न आम्ही तरुण असताना पडायचा, एवढा मोठा विरोधक पण पवार साहेब असे कसे त्यांच्याशी गोड बोलतात. पण राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात याच पद्धतीनं राजकारण करायचं ही भूमिका चव्हाण साहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या पिढीत रुजवली. आणि म्हणून महाराष्ट्रात कधी अशा पद्धतीचं राजकारण अडचणीत आणण्याचं कधी झालं नाही. पण मागच्या 4-5 वर्षात त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना झाला. आज माननीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस 2019च्या निवडणुकीच्या आधी आम्ही सगळे पवार साहेबांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेचा मोठा फटका आमच्या पक्षाला बसला. विधानसभा आली.
भले भले लोक ज्यांच्यावर पवार साहेबांनी अनेक वर्ष विश्वास टाकला, अनेक जबाबदाऱ्या दिल्या, त्यांच्या संस्थात्मक उभारणीत तर पवार साहेबांनी पराकाष्ठेचे प्रयत्न करून महाराष्ट्रातले काही कार्यकर्त्यांचे नेते घडवले, अशी माणसे आम्हाला जाऊन सोडून निघाली. पण आम्ही सगळे ठामपणानं आम्ही या विचारावर श्रद्धा ठेवून होतो की महाराष्ट्राच्या राजकारणात पवार साहेबांचा विचारच महाराष्ट्रातली जनता स्वीकारेल, स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेबांना ईडीची नोटीस देण्यापर्यंत मजल गेली. पवार साहेबांनी भूमिका घेतली की चला ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि त्यांना विचारू, काय माहिती असेल तर आत्ताच घ्या, कारण प्रचाराला बाहेर पडल्यावर मला वेळ मिळणार नाही. अशा सगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत. मी त्या सगळ्यांचा उजाळणी पुन्हा करण्याची आणि वेळ घेण्याची गरज नाही. पण पुन्हा महाराष्ट्रात पवार साहेबांच्या अपार कष्टाने, अपार प्रयत्नाने महाराष्ट्रभर 79 वर्षाचा हा नेता महाराष्ट्रभर फिरला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड अशा प्रकारची ताकद त्यांच्या सभांना, त्यांच्या कामाला, त्यांच्या प्रत्येक आगमनाला प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक गावात निर्माण केली. महाराष्ट्रातला तरुण कार्यकर्ता खवळून उठलेला. पवार साहेबांच्या बाबतीत हा विचार जर तेव्हाचं सरकार करत असेल तर आम्ही सगळे पवार साहेबांच्या बरोबर आहोत, ही महाराष्ट्र दूर भावना निर्माण झाली आणि त्यातून आजच्या सरकारचा पाया रचला गेला असं मी समजतो. आज आमचं 3 पक्षाचं सरकार आहे. आत्ताच मी मगाशी आलो, आमची चर्चा झाली. महाराष्ट्रात जिथं अतिवृष्टी झाली, पूर आला, त्या सर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वतः पवार साहेब गेले, आमचे सगळे नेते गेले. त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी थोड्या वेळापूर्वीच आमच्या राज्य सरकारने 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आणि त्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करण्याची भूमिका देखील जाहीर केली. मी त्या मीटिंग मधूनच मगाशी आलो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं नाही, ही आमच्या सगळ्यांची कायमची भूमिका आहे. पण अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात काही कायदे केले. त्या कायद्यातून आधारभूत किमतीला धक्का लागेल अशी भीती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याच्या मनात आज निर्माण झाली. मार्केट कमिटीमध्ये माल नाही आणला आणि बाहेर विकला तर त्याला आधारभूत किंमत लागू होणार किंवा नाही, आणि लागू करण्याच्यासाठी कोणती सक्षम व्यवस्था निर्माण होणार याचा या देशातल्या राज्यकर्त्याने अजून विचार केलेला नाही किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या कामगार कायद्यातही प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातल्या कामगार कायद्यात 300 पेक्षा कमी कामगार असतील तर त्या ठिकाणी तुम्ही युनियन तयार करू शकत नाही किंवा त्या कामगारांना घरी पाठवण्यासाठी किंवा कारखाना बंद करण्यासाठी काही परवानगी लागत नाही, असा एक वेगळा नियम झाला. महाराष्ट्रात एका बाजूने शेतकऱ्याच्यावर काही संकट निर्माण झाली आहेत, दुसऱ्या बाजूने कामगारांच्यावर संकट निर्माण झालेली आहेत. आणि सगळं उद्योगधार्जिनी काम हे जर दिल्लीहून होत असेल तर त्याला देखील महाराष्ट्रातला शेतकरी आणि कामगार एकसंघ करून आपल्याला त्याच्या पुढे लढा उभा करण्याची गरज आहे. भले आपण आज सरकारमध्ये असू, पण कायद्यात तुमच्या आमच्या हक्काच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, हक्कानं आपल्याला जे संरक्षण आहे शेतकऱ्याला आणि कामगारांना, त्याला धक्का लावण्याचं धाडस जर केंद्रातून कोणी करत असेल तर त्यासाठी देखील आपल्याला भविष्य काळात ताकदीने एकत्रित व्हावं लागेल. अनेक गोष्टी आहेत, पण या सगळ्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कम करणं, अधिक ताकदीनं पुढे नेणं हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. खडसे साहेब, पवार साहेबांचं हे कुटुंब आहे. देशात अनेक पक्ष आहेत, मला याची जाणीव आहे, पण हे सगळे पक्ष जे आहेत त्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की कार्यकर्त्याच्या दुखल्या नडल्याला त्या ठिकाणी धावून जाऊन उभा राहून त्याला मदत करणारा पक्ष आहे. आणि हा सगळा गुण पवार साहेबांच्यातून महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या प्रत्येकात पोहोचण्याचं काम मागच्या अनेक वर्षात झालेलं आहे. आमचा पक्ष लहान होता, पण हळूहळू या पक्षाची ताकद महाराष्ट्रात वाढली.
ती फक्त पवार साहेबांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे वाढली असं मला वाटतं. आज महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात एखादं संकट आलं तर तिथला शेतकरी पहिला विचार करतो पवार साहेबांना हा प्रश्न सांगूया म्हणून. महाराष्ट्राचे देशाचे कृषी मंत्री साहेब होते. केरळचा देखील शेतकरी पवार साहेबांच्याकडे, आपल्या सुपारीच्या बागेवर काही संकट आलं तर पवार साहेबांच्याकडे बघायचं. काश्मीरचा देखील शेतकरी, त्यांच्या सफरचंदाचे काही प्रश्न तयार झाले तर पवार साहेबांच्याकडे धावून जायचा. मी यासाठी सांगतोय की पवार साहेब ही या पक्षाची खरी ताकद आहे. पवार साहेबांच्या जीवावर आम्ही राज्यात, महाराष्ट्रात राजकारण करतो. देशात अनेक कार्यकर्ते काम करतात आणि अशा या जिव्हाळ्याच्या पक्षात, ज्या पक्षामध्ये कार्यकर्त्याला आणि विशेषतः तरुणाला जास्त संधी देण्याची प्रवृत्ती पवार साहेबांची. मला आठवतं 1998-99 ला सरकार आलं त्यावेळी अनेक दिग्गज होते, अनेक मान्यवर आमच्या पक्षात होते, पण त्याऐवजी महाराष्ट्रामध्ये आर पाटलांच्या सारख्या नेत्याला, महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखांच्या सारख्या, अजितदादांच्या सारख्या, राजेश टोपेंच्या सारख्या, अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळी, आम्ही ज्यावेळी वयाच्या 37-38 वर्षी होतो त्यावेळी डायरेक्ट मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली. मी साहेबांना म्हटलं ही फार मोठी जबाबदारी. साहेब म्हटले नाही, महाराष्ट्र उभा करायचा आहे आणि तो उभा करायचा म्हणजे नव्या कार्यकर्त्यांची फौज मला महाराष्ट्रात उभी करायची आहे आणि त्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी पवार साहेबांनी टाकलेली जिम्मेदारी कधीही चांगल्या पद्धतीने निभावण्याचंच काम केलं. बराच काळ उलटून गेलेला. आज महाराष्ट्रात असंख्य तरुण कार्यकर्ते, आमच्या नंतरची पिढी देखील आज राजकारणात सक्षमपणानं काम करते आणि सगळ्यांना आकर्षण आहे ते पवार साहेबांच्या नेतृत्वाचं. आणि म्हणून अशा या जीवा कुटुंबामध्ये खडसे साहेब आज आपला प्रवेश होतोय. राग, लोभ, मत्सर या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रेम देणारा नेता, विश्वास देणारा नेता या पक्षात आहे. आणि म्हणून यामध्ये गटबाजीची भावना या पक्षात कधी निर्माण झालेली नाही. या पक्षामध्ये एकसंघपणाने काम करण्याची भूमिका ही सर्व कार्यकर्ते घेतात आणि पवार साहेब सांगतील तोच आमच्या सगळ्यांच्यासाठी अंतिम निर्णय असतो. पवार साहेबांनी निर्णय दिल्यानंतर आमच्या पक्षाने कायम त्या दिशेने जाण्याचं काम केलेलं आहे. कितीही संकट असलं तरी इथं 30-40 वर्ष काम करणारी अनेक कार्यकर्ते आहेत की जे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. आज जेवढे शक्य होते आणि सोशल डिस्टन्सिंग होतं त्या मर्यादेतच आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलंय. मला वाटतं की जळगावला लवकरच आपल्याला जावं लागेल. सोशल डिस्टन्सिंगचा कार्यक्रम हा थांबला महाराष्ट्रात की मला वाटतं जळगावला खऱ्या अर्थानं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना एकत्रित ताकद काय असते हे दाखवून देण्याचं काम जळगावकर करतील असा मला विश्वास आहे. आज मी माननीय खडसे साहेबांचं गेले काही दिवस मी त्यांना सांगत होतो, खडसे साहेब म्हणायचे नाही, म्हणजे माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही असा गाढा विश्वास खडसे साहेबांना फार वर्षापासून आहे. आणि असावा, ज्या पक्षात आहे त्या पक्षात प्रामाणिकपणाने निष्ठेने राहिला तो पक्ष त्यांनी वाढवला. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बरोबरीनं काम करून महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचं त्यांचं आता शेवटी कानामागून आला आणि तिखट झाला असे काही प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी तयार झाले आणि खडसे साहेबांच्यावर त्या पक्षात सतत अन्याय झाला. आज त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक विशेष आनंद झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांशी मी बोललो. पवार साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांची हितगुज करण्याचा प्रयत्न केला आणि मग पूर्ण विचारांती आज खडसे साहेबांना पक्षात येण्याचा त्यांनी निर्णय घेतला. म्हणून आज त्यांना इथं आम्ही निमंत्रित केलं. मला विश्वास आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त जळगाव जिल्हा किंवा खानदेशमध्येच नाही तर महाराष्ट्रात वाढवण्यासाठी आणखीन पूर्ण ताकदीने हा पक्ष पुढे नेण्यासाठी खडसे साहेब भरीवपणाने योगदान करतील. त्यांच्या अनुभवाची पूर्णपणाने उपयोग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्हा सगळ्यांना होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आमच्या
या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आले आहेत. फक्त शेवटी सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळं एक 68-69 कार्यकर्त्यांची आम्ही खडसे साहेब म्हणत होते सगळ्यांनाच केलं पाहिजे. आम्ही त्यांना विनंती केली की शॉर्टलिस्ट करून द्या. प्रातिनिधिक स्वरूपात या सर्वांचा आज या ठिकाणी आपण प्रवेश करू आणि हा प्रवेश झाल्यानंतर मग खडसे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन होईल. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी खडसे साहेबांचं स्वागत करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की टीव्ही मीडियामध्ये बरेच स्पेक्युलेशन्स होतात. मी मीडियाला विनंती करेन, स्पेक्युलेशन काही करू नका. आम्ही सर्वांनी काही अमकं देतो आणि तमकं देतो असं सांगून खडसे साहेबांनी कधीच आमच्याशी चर्चा केली नाही आणि खडसे साहेब एका वेगळ्या विचारानं ही भूमिका घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं स्वागत राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून करताना मला विशेष आनंद होतोय. पुन्हा एकदा खडसे साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गमच्या घालून मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर माननीय प्रतिनिधी अध्यक्षांना मी विनंती करेन की माननीय डॉक्टर नरेंद्र पाडवी माजी आमदार तळोदा नंदुरबार यांचं पक्षात प्रवेशाचं स्वागत करावं. दोन वेळेस आमदार होते आणि एक वेळेस बिनविरोध निवडून आले, त्यांचं देखील या ठिकाणी साहेबांनी स्वागत करावं. त्यानंतर डॉक्टर सौभाग्यवती रोहिणीताई खडसे खेवलकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यांचा प्रवेश माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर निवृत्ती पाटील बोदवड मार्केटचे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड 3 तालुक्याची मार्केट कमिटी महाराष्ट्रात आहे. त्यानंतर कैलास सूर्यवंशी भारतीय कृषी अनुसंधान सदस्य नवी दिल्ली. त्यानंतर मान्य राजू माळी उपाध्यक्ष मुक्ताई सहकारी सुदगिरी. महाराष्ट्रवादी मी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी. मान्य मधुकर राणे जिल्हा बँके फेडरेशनचे सन्मानित संचालक. आशावादी हे भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी मी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी मी राष्ट्रवादी मी मान्य महाराष्ट्रवादी. मंदाताई खडसे अध्यक्ष दूध विकास फेडरेशन यांचा देखील प्रवेश झालेला आहे. मान्यवरांचा प्रवेश हा प्राथमिक स्वरूप झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने हे भविष्य आदरणीय खडसे साहेब यांनी मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी मी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय जयंत पाटील अध्यक्ष साहेब,
सुनील तटकरे, आदिती तटकरे, आमचे FD मिनिस्टर सिंगनेजी, व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे गृहमंत्री अनिलभाई, अरुणभाई, दिलीपजी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जवळजवळ आयुष्यातले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी उभारणीपासून तर आतापर्यंत काम करत आलेलो आहे. आणि स्वाभाविक आहे की ज्या ठिकाणी 40 वर्ष आपण त्या ठिकाणी राहिलो, मागच्या वक्त्यांनी रवींद्रभाईंनी सांगितलं की विधानसभेच्या वेळेस आम्ही म्हटलं होतं की तुम्ही या, पण 40 वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावा असं कधी वाटला नाही. सर्व महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती माझी छळवणूक झाली, किती मानहानी झाली, किती बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि वारंवार साहेब मी वारंवार विधानसभेच्या बाहेर तर विचारलं, पण तो सभागृहामध्ये वारंवार हे विचारायचो की माझा गुन्हा काय आहे, मी काय केलं असेल तर ते सरळ तुम्ही समोर सांगा. तुमच्या दृष्टिकोनानं गैरव्यवहार असेल तर त्याचे कागदपत्र द्या, तुमच्या दृष्टीने काही अन्य असेल तर ते तुम्ही सभागृहामध्ये सांगा. पण तो या क्षणापर्यंत माझ्या प्रश्नाचं हे उत्तर मला अजून मिळालेलं नाही आहे. मी खूप संघर्ष केला. संघर्ष भारतीय जनता पार्टीत केला असं नाही तर राजकारणामध्ये येत असताना अगदी मंत्रिमंडळात सुद्धा संघर्ष करावा लागला. संघर्ष करणं हा माझा स्थायी स्वभाव आहे. साहेब आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अख्ख्या आमच्या याच्यामध्ये नव्हती त्या कालखंडापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर खासदारकीच्या यायच्या, त्यापैकी कंटिन्युअस 5 जागा मी निवडून आणल्या. जळगाव जिल्हा असा जिल्हा आहे की 1989, 91, 96, 98, 99, 2004, 2009, आपल्या 2007 बाय इलेक्शन झाले, 2009 आणि 2014 ह्या 10 इलेक्शन झाले. त्याच्यामध्ये 20 खासदार आम्हाला निवडून द्यायचे होते, पण 2 आहे जळगाव जिल्ह्यात. त्या 20 पैकी 17 खासदार आम्ही सातत्यानं निवडून दिले एकट्या जिल्ह्यातून. प्रत्येक वेळी दोन्ही खासदार गेले, प्रत्येक वेळी दोन्ही खासदार त्या ठिकाणी निवडून गेले. अख्ख्या उत्तर महाराष्ट्रापैकी 6 पैकी 5 खासदार आमचे गेले. नंदुरबारचा खासदार त्या कालखंडात येऊ शकला नव्हता, परंतु आता नंदुरबारलाही आपल्याकडनंच गावितांना घेतलं आणि नंदुरबारला हिना गावितांना त्या ठिकाणी दिलं. मी संघर्ष केला, समोरासमोर लढलो, पण कधी एकमेकांविषयी विद्वेषाची भावना का द्वेषाची भावना नाही ठेवली. मी संघर्ष केला, समोरासमोर केला. मी पाठीमध्ये खंजीर कधी खुपसला नाही. जे चित्र तुम्ही पाहिलंय की इकडे गोड म्हणायचं, ज्येष्ठ म्हणायचं, सगळं म्हणायचं, पाठीमध्ये खंजीर खुपसायचं, तो प्रयोग मी कधी केला नाही. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं, बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून एलिगेशन करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचा पेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय. म्हटलं हो, मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे. पण आज आता
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश मिळाला. मी यासाठी साहेबांचं अभिनंदन आणि आभार मानले, कारण भारतीय जनता पार्टीने जवळपास मला अडगळीत टाकलं होतं. यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये मला काही संधी मिळाली याची अपेक्षा अजिबात नव्हती. रोहिणीताईंना तिकीट दिलं ते मी मागितलेलं नव्हतं, जबरदस्ती तिकीट मला दिलं गेलं 2:45 वाजता. आम्ही कधी तिकीट मागितलं नाही. मला म्हणतात की नाथाभाऊ तुला एवढं दिलं, मग पक्ष बदलायची काय गरज आहे? अरे पण नाथाभाऊनं उभी हयात तुमची सेवा केली, त्याचं काय? उभा आयुष्य दिलं, दगडधोंड खाल्ले, सगळं माती अंगावर घेतली, थुंकायचे माझ्या अंगावर लोक, काय त्या भाजीपाला घेऊन बसले म्हणून म्हणायचे. अशा कालखंडामध्ये आम्ही काम केलं ना, पार्टीसाठी संघर्ष करता 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 आमच्या 40 वर्षाचं उभं आयुष्य पक्षासाठी दिलं. त्यानंतर तुम्ही मला काय केलंय? अँटी करप्शन, इन्कम टॅक्स, कुणी महिला दिली नाही, मागे लावली. पण मी सांगतो आपल्याला, पवारसाहेब मला प्रवेश मिळाला, मी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. आपल्याशी चर्चा करत असताना मी आपल्याशी काहीही बोललेलो नाही. मला मिळाला माहिती आहे आपलं पक्षाचं काम करत राहायचं आहे, आणि मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी, जेवढं काम भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने केलं तेवढंच काम राष्ट्रवादी पार्टीचं मी केलं. माझ्यासहित असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवढी भारतीय जनता पार्टी विस्तारली, वाढली, त्याच्या दुप्पट वेगाने मी तुम्हाला वाढवून दाखते. आणि करून दाखवू. अरुण भाईंना माहिती आहे आपण किती जिद्दी आहोत, आणि मी तुम्हाला करून दाखवेल. जेवढा विस्तार करता येईल, जेवढ्या लोकांना घेता येईल, जेवढ्या लोकांचे कामं करता येईल, हवे करण्याचा प्रयत्न करू. साथ हवी आहे आपल्या लोकांची. पाठीशी माझ्या भक्कम राहिलं तर मी कुणालाच घाबरत नाही, आणि ते राहावं याच्यासाठी आता या ठिकाणी अनेकांना आपण प्रवेश दिला, आणि असे खूप लोक या ठिकाणी बसलेले आहेत की त्यांनी प्रवेश घेतला नाही, कारण ते चिन्हावर उभे आहे. म्हणजे जिल्हा परिषदचे सदस्य आहे, 100% पंचायत समित्या, 100% नगरपालिका, एकही दुसऱ्या पक्षाचा नाही. अशा बोदवड असेल, मुक्ताईनगर असेल, आमची भुसावळ पंचायत समिती असेल, मुक्ताईनगर पंचायत समिती, रावेर पंचायत समिती, बोदवड पंचायत समिती, अशा कितीतरी ते 100% आहे, त्यात एकही नाही आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते 9चे 9 निवडून आलेले आहे, एकही दुसरा नाही आहे. आणि हे चित्र पुढच्या कालखंडामध्ये निवडणुकीला आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हेच चित्र दाखवू. मेहनत करावी लागेल. आमच्या मनातली इच्छा माझ्या नव्हती, ही कार्यकर्त्यांची भावना होती की आता पक्ष सोडला पाहिजे. ही कार्यकर्त्यांची भावना होती की एनसीबी मध्ये गेलं पाहिजे, नाही तर साऱ्याच पक्षांचे मला बऱ्याच जणांच्या ऑफर होत्या. आपले सहयोगी पक्षाचे सांगायचे नात्याभाऊ इकडे या. पण जेव्हा कार्यकर्त्यांशी, महाराष्ट्रभरामधल्या कार्यकर्त्यांशी सहज चर्चा करत असताना बोलायचो, 6 महिने मी चर्चा केली असेल, पण साऱ्या कार्यकर्त्याचं एकमुखी नाव होतं एनसीबी मध्ये तुम्ही जा. निवड कार्यकर्त्याची इच्छा होती असं नाही जनराव. दिल्लीमधले जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांशी सुद्धा मी चर्चा केली, आणि त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं अशी स्थिती आहे, म्हणजे नाथाभाऊ आता तुम्हाला इथं भवितव्य नाही. म्हटलं काय करू? तुम्ही पक्ष बदलाला तरी बदलावा. मग कुठे जाऊ? तुम्हाला सांगतो, एनसीबी मध्ये जा. मी साहेबांच्या कानावर हा विषय घातला होता. म्हणजे आमच्याही लोकांची इच्छा जी होती ती त्या ठिकाणी, आता असं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांना कंटाळले आहेत, परंतु ते बोलू शकत नाही. अशा बऱ्याच जणांना असं वाटतं की मला दुसऱ्या पक्षात जायला पाहिजे, मला यायला पाहिजे, जे मोठ्या पदावर आहेत. परंतु तुमच्यासारखं त्या ईडी लागेल, काही लागेल, बऱ्याच जणांना भीती पण असते. पण या पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला सुद्धा एक मोठा कार्यक्रम आपण जळगाव शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यात घेणार. नाथाभाऊची ताकद काय आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून देईल. तर मी जळगावला आपल्याला बोलवणार आहे, आत्ताच आमंत्रण देतोय. सर्वात मोठं ग्राउंड जे आपल्याकडे आहे सागर पार्क, ते सागर पार्क ओतप्रोत भरून मी दाखवेल तुम्हाला. हे ओतप्रोत साहेबांसारख्या अनुभवी नेत्याचं मार्गदर्शन मला मिळणार. यापूर्वी पण मिळत होत. मी अनेक वेळा भाषणांमध्ये उल्लेख केलेला आहे पवारसाहेबांचा.
विधानसभेत केलं, मी कधी लाजलो नाही. विधानसभेत मी नेहमी कृषी खात्याचा जर कुणाचा अभ्यास असेल तर पवार साहेबांचा सर्वात जास्त आहे, हे मी नेहमी बोललो. अगदी बारामतीलाही स्वतः मी त्या ठिकाणी जाऊन शेती पाहिली. तो उल्लेख मी सभागृहात अनेक वेळा केला. म्हटलं शेतीचं जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन बघा. महाराष्ट्र सरकारनं करोडो रुपये खर्च केले, पण अजूनही आम्ही तेवढं संशोधन करू शकलो नाही. आणि मला याचा आनंद आहे. मी फार वेळ बोलत नाही, पण मला आनंद आहे आज. आणि माझ्या डोक्यावर तो उभे गेल्यासारखं वाटतं, हलकं हलकं वाटतंय. गोष्ट खरी आहे जयंतराव, ज्याच्यावर येतं ना त्याला समजतं. मी आमच्या पक्षामधल्या बऱ्याचशा वरिष्ठ लोकांचे मला फोन आले. अगदी रात्री मला दिल्लीहून एकाचा फोन आला. दिल्ली मला खूप समजत बसले की नाही असं आहे ते तसं आहे, तुम्ही एवढे मोठे आहात, काही ना काही करे मिळेल, तुम्हाला दिलं आहे, मला घेतलं आहे. म्हटलं एवढं दिलं बिलं त्यावर भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार म्हणणार नाही, पण मला छळलं त्याचं काय. साहेब माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, खोटा. आत्ता परवा मी बाहेर आलो त्यातनं. म्हणजे इतक्या खालचं जर राजकारण चालत असेल तर अशा लोकांबरोबर राहणं उचित नाही, म्हणून पक्ष त्याग करतोय असं मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं. वारंवार आयुष्यातले एवढ्या माणसानं काम केल्यानंतर तुम्ही आयुष्यातले 4 वर्ष माझे वाया घालवले. काही कारण नसताना तुम्ही मला अँटी करप्शनकडे 2 वेळा अँटी करप्शन नाशिकलाही लावली, पुण्याकडूनही लावली, 2 वेळा अँटी करप्शन. भूखंडाच्या लोकांच्या कोणता भूखंड घेतला मी. आता जयंतराव काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले मी तुम्हाला दाखवेल. कुणी काय केलं आहे फार दिवस नका जाऊ दो, फार काही काळ जाणार नाही. तुमच्या आपोआप माझं बोलणं लक्षात येईल. मी अन्याय करणारातला नाही, आम्ही जाणीवपूर्वक कुणाला त्रास द्यायचा नाही. पण जे नियमाच्या बाहेर त्यांनी केलं असेल अशांवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे हे मागणारातला आहे. मी मागणी करेल सरकारकडे की आता हे केलं पाहिजे, नाहीतर मग शेवटी हे करा ते करा असा आपल्याला दबाव जर येत असेल त्या दबावाला बळी न पडता बाहेर पडून काम करावं लागणार आहे. आणि करेल मी त्याच्यासाठी. मी आपला आभारी आहे, पवारसाहेब अत्यंत मी आभारी आहे. नाही तर मी गेलोच होतो राजकीय जीवनात घरीच बसलो असतो ना, मी तर बसलो असतो ना. मला काही पर्यायच नव्हता दुसरा. 4 वर्ष जसं घरी बसलो शांततेनं बसावं लागलं तसं बसावं लागलं असतं. उभ्या आयुष्यात काय मला आता भारतीय जनता पार्टीनं दिलं नसतं तिकीट. का दिलं नसतं? ना आता भाऊ तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही मार्गदर्शन करा. हे मार्गदर्शन करा सांगणारे कोण? 4 दिवस ज्यांनी भाजपमध्ये काढले नाहीत ते मार्गदर्शन करा म्हणायला लागले. अनेक लोक माझ्याकडे आले ते म्हणे तुम्ही राष्ट्रवादीत जातात. हो ते का राष्ट्रवादी तुम्ही मागे राष्ट्रवादीला शिवाशाप दिले म्हणे विरोधी पक्ष नेता होतो. पण म्हटलं मी तर राष्ट्रवादीत जाऊ नये, शरद पवार साहेब असतील याचे आहेत, आमची मैत्री टिकून ठेवली. म्हटलं मी गेलो तेव्हा काहीच नाही. म्हणजे मी जातो राष्ट्रवादी तर ते म्हणजे काय म्हणतात की चूक आहे, बोंबाबोंब, पक्ष सोडताय ना था भाऊ, हे फार चुकीचं करून राहिलंय. तुम्हाला पक्षानं काय नाही दिलं, कसं केलं, आणि अशा पक्षात तुम्ही जाता की ज्या पक्षावर तुम्ही प्रहार केलाय. मी त्यांना सांगितलं मी तर प्रहार केले असं प्रामाणिकपणे विधानसभेत माझ्या पक्षाचं काम मी केलं. आणि मी आज या ठिकाणी जातो आहे. अरे म्हटलं तुम्ही सकाळी 5 वाजता मीटिंग घेतली, 5 वाजता शपथ घेतली, तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली? म्हटलं चांगला आहे म्हणूनच गेले की नाही, काहीतरी चांगलं होईल म्हणूनच तुम्ही गेले की त्यावेळेस राष्ट्रवादी तुम्हाला अत्यंत चांगला वाटला होता की नाही सकाळी 5 वाजता. मला मग आता त्याच्यापेक्षा चांगला वाटतो, त्याच्यापेक्षा चांगला वाटतं मला. का नको? मग सर्वांच्या तोंड बंद झाले. पण ठीक आहे, बाकीचं काही आपल्याला बोलायचं नाही आहे, वर टीका टिप्पणी पण करायची नाही. आपलं काम आपण करत राहू. आणि आज मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, खूप जयंतराव इथे खूप असे बसले आहेत समोर, जिल्हा परिषदेचे सदस्य आहे, पंचायत समितीचे सभापती आहे, चिन्हावर निवडून आलेल्यांची संख्या इथं बसलेल्या जास्त आहे. म्हणून काही जण येऊ इच्छितात परंतु त्यांना टेक्निकल कारणासाठी येता येत नाही. काहींनी तर सांगितलं आम्हाला त्या पद गेलं तरी चालेल पण आम्हाला काय प्रवेश करू द्या. मग पुढच्या कालखंडामध्ये निश्चित भारतीय जनता पार्टीमधून जे आज आलेले आहे त्याचे ह्याच्याबरोबरीला राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ वाढेल या दृष्टिकोनाने निश्चित प्रयत्न करेल.
मी आपला शब्द देतो या निमित्तानं की निश्चित जे आहे त्याचं प्रामाणिक काम करावं आपली भूमिका आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये हेच आम्ही पार पाडून दाखवू. तुम्हाला वर्षभराच्या आत या ठिकाणी नक्की बदल दिसेल एवढंच आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा भाऊंचं हार्दिक अभिनंदन. सर्व असंख्य कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. आदरणीय साहेबांनी आपलं मार्गदर्शन करावं मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. मी प्रचंड आशावादी, हे भविष्य माझ्या हाती. मी प्रचंड आशावादी, मी ज्यांच्या स्वागताच्यासाठी आपण अतिशय आनंदानं आज या ठिकाणी आहोत, ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले, ते आपले सहकारी नाथाभाऊ, पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत सावली, राष्ट्र पातळीवर संघटनेच्या कामाची जबाबदारी घेणारे खासदार फखरुभाई, खासदार सुनील तटकरेजी, ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ, माजी प्रदेश अध्यक्ष अरुणभाई, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे कामगार मंत्री दिलीपराव, शिवप्रकाश सोळंके, व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर, त्याबरोबरच जळगाव जिल्ह्यातून आलेले आपले सहकारी रवींद्र भैया, अनिल गोटे, गफारबाई, गुलाबराव आणि अनेक सगळेजण सहकारी बंधू भगिनी आणि मित्र. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. सवन महाराष्ट्राचा संघटनेचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळेला हल्ली बदल दिसतो. नवी पिढी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहे आणि दिवसेंदिवस शक्ती वाढते लोकांचे काम करण्याच्यासाठी. या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता कष्ट करतो अशा प्रकारचं चित्र दिसतंय. पण काही ठिकाणी संघटनेचं काम अधिक वाढवायची गरज आहे. अशा ठिकाणांचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळी खानदेश माझ्या नजरेसमोर येतो. मग धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. अनेक सहकारी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कष्ट करतायत, राबतायत, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याला खऱ्या अर्थानं गती यायची असेल तर नाथाभाऊच्या आजच्या निर्णयावरची गती येईल याच्यातलं माझ्या मनामध्ये शंका नाही. हा खानदेश एकेकाळी गांधी नेहरूच्या विचारानं वाढलेला खानदेश याचा लौकिक होता. काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर देशातली पहिली राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण भागामध्ये कुठे झालेली असेल तर ती जळगाव जिल्ह्यामध्ये झाली. आणि हा सगळा परिसर काँग्रेसच्या विचाराचा होता. मला आठवत आहे की अनेकांच्यावर मी त्या जिल्ह्यामध्ये काम केलं. एकेकाळामध्ये साधी माणसं, पक्षाच्या संबंधी अतिशय निष्ठा असलेले लोक, विचाराच्या बाहेर कधीही जायचं नाही अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक, आणि हा विचार, ही विचारधारा ही विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये एकेकाळीमध्ये होती. म्हणजे मला आठवतंय की जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्वी मी गेल्याच्या नंतर, गावात गेल्याच्या नंतर स्वागताचा नारळ हातात कोणी दिला
त्याच्यावर एक हातरुमाल द्यायचा, तो हातरुमाल सुद्धा खादीचा असायचा. एवढं त्या खादीच्या संबंधीचं प्रेम या जिल्ह्यामध्ये होतं. अनेक नेते होऊन गेले. देशाच्या राष्ट्रपती तिथनं होऊन गेल्या प्रतिभाताई. माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं ज्येष्ठ म्हणून मधुकरराव त्या ठिकाणी होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अध्यक्ष होते. नंतरच्या काळामध्ये अरुणभाईंनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली होती. माझ्याच काळामध्ये सुरुवातीच्या 2 KM, एक KM भाऊसाहेब आणि KM बापूसाहेब, मला माहिती नाही, जुन्या लोकांना कदाचित माहीत असेल पण नव्यांना माहिती का नाही, पण यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान या जिल्ह्यामध्ये असे. अनेक लोक मला आठवतात, कशाची अपेक्षा नाही. माझं गोटू पाटील, ओंकारप्पा, अनेकांची नावं मला सांगता येतील. आणि या सगळ्या माणसांनी आपलं आयुष्य हे समाजाच्यासाठी दिलं. म्हणजे मी ज्या वेळेला तरुणांच्या मध्ये महाराष्ट्रात काम करत असतो तर पक्षामध्ये, तेव्हा अनेकदा तुमच्या जिल्ह्यामध्ये आलो, पण कधी डागबंगल्यात उतरलेलं मला माहीत नव्हतं. आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांच्या घरी उतरायच्या संबंधीची पद्धत असायची. आणि जिल्ह्याचा दौरा करायचा म्हणल्याच्या नंतर एसटीने दौरा असायचा. त्यावेळेला काँग्रेस कमिटीमध्ये एक काळकर नावाचे ग्रस्त होते. ते पक्षाचं संघटनेचं काम बघायचे. आणि दौरा पक्षाचा ठरल्याच्या नंतर सकाळी दशम्या पिशवी घेऊन गावोगाव जायच्यासाठी आम्हाला कार्यक्रम तयार करून द्यायचो. आणि मी जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये अनेकदा त्या ठिकाणी गेलेलो आहे. तर सांगायचं तात्पर्य, एका निष्ठेनं काम करणारा जिल्हा म्हणून हा जिल्हा होता. आणि गांधी नेहरूच्या विचारानं जाणारा जिल्हा होता. पण मध्यंतरी एक असा काळ येऊन गेला की त्या काळामध्ये ही काँग्रेसच्या विचाराला उत्तर टाकायला लागली. आणि त्याच्यामध्ये नवी पिढी या ठिकाणी उभी करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्यांनी केली, त्यामुळे खरं म्हणलं तर तिथलं काँग्रेसचं चित्र घसरलं. आणि ती नवी पिढी कोणी उभी केली असेल तर ती नाथाभाऊंनी उभी केली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी आत्ताच हिशोब सांगितला की एवढे खासदार, एवढे आमदार, एवढे जिल्हा परिषद, एवढी पंचायत समिती, तिथं जिल्हा बँक, जिल्हा परिषद, दूध संघ, या सगळ्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्यासाठी या जिल्ह्यातला कार्यकर्ता यशस्वी झाला. आणि त्याच्या पाठीमागे नाथाभाऊंच्यासारखी एक सक्षम शक्ती आणि लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधी आस्था असलेली एक व्यक्ती ही त्याच्या मागे होती. त्यामुळे खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणचं चित्र बदललेलं पाहायला मिळतं. तर इतिहासातला पहिला टप्पा संपला, आता दुसरा टप्पा सुद्धा संपतोय. आणि त्यांनी सांगितलं असता की आता यानंतरच्या काळामध्ये हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचाराने चालणारा या प्रकारचं चित्र उभं करण्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. तो रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. हा जाहीरपणानं शब्द आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलेला आहे. नाथाभाऊचं एक गोष्ट आहे, एखादी गोष्ट करायची म्हणल्याच्या नंतर मग मागं पुढं नाही. त्याच्यामध्ये होणार म्हणजे होणार, शब्द दिला म्हणजे शब्द दिला, तो शब्द त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळं यत्किंची ते चिंता करण्याच्या बद्दलचं काही कारण नाही. आपल्या पुढं प्रश्न खूप आहेत. अतिवृष्टी झाली, नुकसान झालं अनेक ठिकाणी. महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये फार नुकसान झालं. आपल्याही भागामध्ये काही प्रमाणात नुकसान झालं. हे दुरुस्त करायचं आहे. मला आनंद आहे की मंत्रिमंडळाचे मंत्री या ठिकाणी आहेत. या सगळ्यांनी बसून आत्ता इथे येण्याच्या पूर्वी 10,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याला त्या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी जाहीर केलं. आणि सगळे कार्यक्रम
हे तातडीने करण्याच्या बद्दलचा विश्वास त्यांनी दिला. आता मी बघत होतो टेलिव्हिजनवर चर्चा चालू होती, पण मिळणार कधी. थोडं असं आहे की ज्याची जमीन खरवरून गेली त्याची जमीन नीटनेटकी करायला काही 2 दिवसात होत नसते. त्यासाठी काळजी घ्यावी लागते, माती आणावं लागेल, कष्ट करावं लागेल. आत्ता रानामध्ये चिखल आहे, त्या चिखलामध्ये कामं होणार नाहीत, अनेक अडचणी आहेत. पण माझी खात्री आहे की आज या ठिकाणी सत्तेत बसलेले हे सरकार या कास्तकाराच्या, या शेतकऱ्याच्या पाठीशी मजबूतीने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि ते चित्र या ठिकाणी बघायला मिळेल. गेले काही दिवस महाराष्ट्राचं टेलिव्हिजन एकच बातमी देत होता, नाथाभाऊ 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 नाथाभाऊ. मी बघतो गेले 2-3 दिवस. आता आज काहीतरी वेगळं तिरकं चित्र दिसलं. मध्येच जाहीर करून टाकलं काय आमच्या मित्रांनी की अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत? असं आहे की या कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेण्याच्या संबंधीची सूचना आम्ही सगळ्यांना दिल्या. आज या ठिकाणी व्यासपीठावर उभे आहेत जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचे मंत्री. मला आठवत नाही, पण त्यांनाही किती दिवस तुम्हाला हॉस्पिटलला राहायला लागलं? 20 दिवस व्हेंटिलेटरवर. ह्या कोरोनाच्या संबंधीचं संकट, कारण आपण लोकांच्या मध्ये राहणारे लोक आहोत आणि त्यामुळे वेळप्रसंगी धोका लक्षात येऊन सुद्धा जनतेशी बांधिलकी असल्यामुळे ती बांधिलकी सोडायची हा निकाल घेतला आणि त्यामुळे अडचणीमध्ये आली. आज राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांच्यापैकी मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांना त्रास झाला, संजय बनसोडेंना त्रास झाला, मला असं वाटतं आपले सहकार मंत्री बाळासाहेबांना त्रास त्या ठिकाणी झाला, हसन मुश्रीफांना त्रास झाला, धनंजय मुंडेंना त्रास झाला. आणि त्यामुळे आपण या सगळ्यांच्या बाबतीत काळजी घेतो आहोत. काही दिवस थांबा म्हणून सांगतो आहोत. लोकांच्याच आपण सतत आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या संकटाला तोंड द्यावं लागतं आणि त्यासाठी आपण अधिक खबरदारी घ्यावी. आणि त्या खबरदारीच्यासाठी आपले कोणी सहकारी आज या ठिकाणी दिसले नाही तर लगेच काहीतरी गडबड झाली. काही गडबड नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेवटचा कार्यकर्तासुद्धा आज महाराष्ट्र संकटामध्ये असताना पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्या संकटग्रस्त माणसाच्यासाठी बरेचसे कष्ट आणि खस्ता खाण्याच्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि त्याच्यात आता नाथाभाऊची भर पडली आणि त्यामुळे काही आपण अपेक्षा करू नये. काही वृत्तपत्रांनी दिलं की काही मंत्रिमंडळाची मागणी केली. मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, माझ्या आधी जयंतराव, अजित पवार या सगळ्यांची बैठक, भुजबळ साहेब या सगळ्यांची चर्चा नाथाभाऊंची पूर्वी झाली. पण माझ्याबरोबर चर्चा झाल्याच्यानंतर एका शब्दाने सुद्धा त्यांनी हे सांगितलं नाही की ही माझी अपेक्षा आहे. त्यांनी एवढंच सांगितलं की 40 वर्ष मी कष्ट केले, आज दुर्दैवानं मला हा निर्णय घ्यावा लागतोय. पण निर्णय हा घेत असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची बांधिलकी ठेवण्याच्यासाठी बदलचे कष्ट कशाची अपेक्षा न करता करण्याची माझी भूमिका आहे आणि त्यासाठी आपण एकत्र काम करावं एवढीच माझी अपेक्षा. यापेक्षा त्यांनी काही सांगितलेलं नाही. आणि त्यामुळे काही आज बातम्या आल्या आहेत, कोणी मंत्री होत आहे, कोण मंत्र्याला घरी पाठवत आहेत, कोणाला काही करत आहेत. काही नाही, काही बदल नाही आहे. सगळे त्या ठिकाणी आहेत, राहतील. आणि माझी खात्री आहे की आज जयंतरावांच्या नेतृत्वाखाली ही संघटना जशी काम करते त्या जयंतरावांच्या बरोबर काम करत असताना त्यांना नाथाभाऊंच्यासारखा एक ज्येष्ठ, अनेक वर्षाचा अनुभव, संघटनेचा अनुभव, प्रशासनाचा अनुभव असं व्यक्तिमत्व साथ मिळाल्याच्या नंतर आपण या राज्यातल्या या सगळ्या अडचणीतून सामान्य माणसाला बाहेर काढू याची पूर्णपणाने खात्री आज मला या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी
त्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांनी जे सांगितलं की जरा या कोरोनाच्या संकटातून बाहेर गेल्याच्या नंतर आपण सगळेजण जळगावला जाऊ. जळगावला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक जबरदस्त शक्तीचा परिणाम नवे जुनेच्या सगळ्यांना घेऊन आपण करून दाखवू आणि पुन्हा एकदा नाथाभाऊ काय चीज आहे हे सगळं महाराष्ट्राला दाखवण्याची परिस्थिती करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.